पोराचं नाव सुशीला मायनं सत्यपाल ठेवलं. इशिनाथ बुवा आता 2 लेकराचे बाप झाले होते. सुशीला मायनं 1 महिना घरातच काढला. आता तिच्या अंगात चालण्या फिरण्याचं बळ आलं होतं. दिवस जाऊ लागले. माय पुन्हा कामाला लागली. गावातल्या मास्तराचा 2 वेळचा स्वयंपाक करून देऊ लागली. त्या बदल्यात तिला 2 पैसे मिळत होते, पण तेवढ्यानं भागत नव्हतं. त्यात इशिनाथ बुवाचा धंदा उदारीत, शिलाई फारच कमी. 2 घंटे बांडीत शिवल्यावर फक्त 4 आणे हाती पडत. कोणी 15 पैसे देत, तर कोणी फुकटात शिवून वरून मजुरीची भाषा करत. इशिनाथ बुवानं भांडण कधी पाहिलं नाही, कधी कुणाला उलटून बोलले नाही. अन्याय सहन केला, पण हारेरावीची भाषा कधी केली नाही. 4 आणे हाती पडल्यावर बुवाला मोठं हारिक येत. पैसे हाती पडल्यावर ते दुकानात जात, तेल गुळ चहापत्ती घेऊन येत. त्या काळात 5 पैशाची चहाच्या पत्तीची पुडी मिळत असे, पण रोजच पैसे हाती पडत नसत. कधी कधी 4-5 दिवस हाती पैसा येत नसे. पैसा नसला की खाण्यापिण्याचा वांदा होत असे. शिळ्या भाकरीचे लाडू करून खावे लागत. गरीबाला दुकानदार उधारीत देत नसे. बाजूला साळभाव राहत होता. त्याची परिस्थिती जेमतेम. दिवसभर कमवा, संध्याकाळी पोटात टाका. इशिनाथ बुवा साळभावाच्या सहाऱ्यानं आले, पण उघड्यापाशी नागडा झोपला आणि हेवानं आकडून मेला अशी गत झाली होती. आज लेकाचे 4 पैसे नाहीत, बुवा म्हणाले. उधारी मागून आणा कपड्याची, कोणी देत नाही. कोणी म्हणते मुंगावर पैसे देऊ, कापसावर देऊ. 1.5 रुपयासाठी 50 चक्रा मारा लागतात. मी लावतो तुमच्या चहाची सोय. कशी? पोपटलालच्या घरून आणतो गुळी. पोपटलालच्या घरी गुळाचे पोते रिकामी झाले की ते कोपऱ्यात टाकून देत. सुशीला मायनं पोते उचलून आणले, पाण्यात भिजू घातले. त्या बोंद्रीला जो गुळ चिकटला होता तो पाण्यात उतरला. तो चहासाठी वापरला जाऊ लागला. बोंद्रीचा चहा पिताना बुवाचा कंठ दाटून यायचा. काय लेकाची किती खराब परिस्थिती आली आपल्यावर. बोंद्रीचा चहा लेकराली पाजा लागून राहिला. मले लय खराब वाटून राहिलं. अशी ढील नका सोडू. सुशीला माई नवऱ्याला धीर देऊ लागली. अकोटली जा आणि सस्ता कपडा आणा. त्याच्या टोप्या शिवा, बटवी शिवा, चंचया शिवा आणि बाजारात इका. अशी हाय खासांत कसं होईल? तुमच्यापेक्षा मी धट आहो. तू धट आहेस म्हणून आपला संसार टिकून आहे. या लेकराईसाठी काही कमावून ठेवा लागणार नाही काय? देव बरोबर करते. देव काय आपोआप देत नसते. सारं माणसालीच करा लागते. सकाळी अकोटली जा आणि पैसे नसतील तर माय जोडवं मोडा. कपडा आणा आणि येता येता तियाची ढेप आणा. आपलं सरकं होई लोक तियाच्या ढेपेवर दिवस काढू लेकाचे. पत्नीच्या आयुष्याशी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून बुवा चकित झाली. तिच्या बोलण्यानं आता त्यांना बळ आलं होतं. सत्यपाल मोठा होऊ लागला. सत्यपालपेक्षा उकरडा 5 वर्षांनी मोठा. माय कामाला गेली म्हणजे दोघे भाऊ अंगणात खेळत. मातीचे बैल, कागदाची भिंगरी, पिरकंडाची दमणी करत. बापाच्या पोत्यातल्या चिंध्या जमा करून त्यांनी दोरखंड केले होते. सत्यपालला उकरड्यासारखा मातीचा बैल करता येत नव्हता. त्यानं उकरड्याचा बैल घेतला. ओ बाबू, मा बैल दे. मी नाही देत, मारेन तुले. बैल दे मुकाट्यानं. अरे अरे, भांडू नका. बुवामध्ये पडले. त्याचा बैल देऊन टाक सत्यपाल, मी तुला दुसरा करून देतो. बापानं पोरांना समजावलं. बुवानं त्याला बैल करून दिला. सत्यपाल बैलासोबत खेळू लागला. तशी माय घरातून बाहेर येत म्हणाली, दोघं भाऊ भांडाभांडी करू नका, एका जागी राहा. तू कुठं चालली बाई? उकरडानं विचारलं. मी चालली गुजरात्याच्या घरी पाणी भराले. माय 4 आणे गुजरात्याच्या घरी 3 राजन पाणी भरत असे. विहिरीवरून ओढून पाणी आणावे लागे. कंबर अकडून जात असे, हात पाय गळून जात असे. त्या बदल्यात फक्त 4 आणे मिळत असत. आई, मी येतो तुझ्या संग. उकरडा म्हणाला. कायले रे? मी तुला तवलीनं पाणी भरू लागतो. मी येतो आई. सत्यपाल म्हणाला. तू नको भरू, तू लहान आहेस. माईनं 2 बकेट घेतली. रोजच्या प्रमाणे पाण्याच्या खेपा मारू लागली. उकरडा पाणी भरून तिला मदत करू लागला. सत्यपाल लहान असल्यामुळे रिकामा चक्रा मारू लागला. 3 राजन भरल्यावर मालकिनीनं एक तिला कोटी भरायला लावली. रोजच्या पेक्षा काम जास्त झालं. थकून भागून घरी आली. बाजीवर अंग टाकलं. बुवा कपड्याला काजगुंड्या करीत होते. काय झालं? बुवानं विचारलं. आज 1:30 झाली मले. कशी काय?
कोण पाहिलं की मला देत होते. माय कामात कणखर असली तरी कमालीची अंधश्रद्धाळू होते. डावा डोळा फळफडला की अनिष्ट घडते. मांजर आडवी गेली की अघटित घडते. गोबड दिसली की अशुभ होते. काळा कपडा अशुभ असतो. विटाळशीची सावली पडली की दूध नाचते. अशा शेकडो लोक समजुती तिच्या डोक्यात भरलेल्या होत्या. त्या काळात भूत भानामती, करणी कवठा, देव अंगातेने, तंत्रमंत्र, चमत्कार यासारख्या अंधश्रद्धांना खेडापाड्यात पेव फुटलं होतं. माणसांना हार्ट अटॅक आला म्हणजे त्याला कोणीतरी मूठ मारली असं समजत असे. घरातल्या कोणीतरी ज्वारी चोरून विकली तर भानामती झालं असं सांगायचे. आवली बाबाच्या चमत्कारांना पेव फुटलं होतं. अंगात देव आणणारे खेडोपाडी सापडत होते. अनेक बायकाच्या अंगात देवी येत होते. खांडूक झालं तरी कोणीतरी करणी केली असं समजायचे. अनेकदा गावठाणावर लिंबू मिरची टाकून जागा पुजलेली सापडायची. पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं एखादी बाई रात्री 12 वाजता नग्न होऊन गावाच्या वेशीवर पूजा करताना दिसायची. मरीमाय, मेस्कामाय, खंडोबा, ढोरोबा असे शेंदूर लावलेले दगड झाडाखाली ठेवलेले असायचे. साप चावला की मंत्रिकाजवळ, कुत्रा चावला की कुत्रदेवाजवळ, विंचू चावला की उतारा मारला जायचा. मानसिक रोग्याला पाणी मंत्रून दिलं जायचं. खेडोपाडी ताप्यावर ओट्यावर भूताच्या सुरस कथा सांगितल्या जायच्या. अंगात भूत काढण्याच्या बहाण्याने एखादा मांत्रिक तरुण महिलेचा भोगही घ्यायचा. सिद्धीच्या नावाखाली बेबिचार व्हायचा. देवाच्या नावाने बोकड कापले जायचे. अशा सगळ्या अंधश्रद्धा लहान पोराच्या डोक्यात भरल्या जायच्या. परिसर आणि कुटुंबात सगळ्या कुडचट कल्पना एक एक करीत सत्यपालच्या डोक्यात कोंबल्या जाऊ लागल्या. तर दुसरीकडे याच काळात राष्ट्रसंतांचा पुरोगामी विचार खेड्यापाड्यात घुमू लागला. त्यांच्या भजनाचा सूर उमटू लागला. त्यातून सत्यपालचं भजनाचं आकर्षण वाढलं. इशिनाथ बुवा सुशेला माईचा संसार फोपावत होता. दिवसावर दिवस पालटत होते. अशातच सत्यपालला बहीण झाली. नाव ठेवलं वनमाला. पहाटे पहाटे गावात काकड आरती निघाली. घरात जवळून जात असताना सत्यपालच्या कानावर मृदंगाचा आवाज आला. तो धावत बाहेर आला. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. लहानसा सत्यपाल त्यांच्या स्वरात स्वर मिसळू लागला. म्हणू लागला. म्हणता म्हणता दूर गेला. घरी येऊन त्यानं टपराचा डबा घेतला. गाडीने डबा वाचवत म्हणू लागला. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. ते पाहून निष्णात बुवा म्हणाले, पोरग शिकलं वाटते काकड आरती. त्याच्या शिक्षणाले पैसा जमा करून ठेवा. गावातच शाळा आहे. टाकून देऊ पुढच्या वर्षी शाळेत. देवळात हरिपाठ असला की सत्यपाल जाऊन बसायचा. कोणाच्या घरी भजन असलं की तोंड घालायचा. काही लोकांना ते खपत नसे. जाय बे घरी, तुले काय समजते यातलं, असं म्हणून हुसकून लावत लहानसा सत्यपाल हिरमसून जाई. घरी येऊन आईला म्हणे, आई म्हणजे भजनातून हुसकून लावलं होत्या माणसानं. तसंच असते बाबू. मोठे लोक गरीबाले नसनस करत असतात. काहून आपण गरीब आहो. गरीब काहून? तुझ्या आबाजवळ पिंपळगावले वावर होतं. 4 आड्याचं घर होतं. ढोरं वासरं होते. तुझ्या आबाने वावर ऐकलं आणि साऱ्या आईले कंगाल करून टाकलं. म्हणून आपण मावशीच्या गावाला आलो. मग आता वावर भेटणार नाही काय आपल्याला? देव जाणे. नेमकी त्याच वर्षी केंद्र सरकारची योजना आली. भूमिहीन लोकांना शेताची वाटणी केली. शेत भेटलं पण डाबर मात्याचं. अनेक वर्षापासून पडीत, त्यात काहीच पिकत नसे. बुवांनी ते बटाईनं दिलं. पडीत वावरात पिकून काय पिकणार? वर्षभराची ज्वारी हाती पडत नव्हती. इशिनाथ बुवा 1.5 एकराचे मालक झाले तरी गरिबीचं लचांड काही केल्या सुटत नव्हतं. एक दिवस जेवताना सुशीला माई नवऱ्याला म्हणाली, 3 लेकरं झाले, आता तरी काही हातपाय हलवा. लोक तुमच्या जवळून फुकट कपडे शिवून नेतात. 8 आण्याच्या जागी 4 आणे देतात. अशानं कसं होईल? त्यापेक्षा काही दुसरा धंदा करा. मले दुसरं काय येत नाही. मग आता मलेच काहीतरी करा लागेल. तू काय करशील? बाजारातल्या लोकांना चहा करून देत जाईल. वट्यावर दुकान मांडलं की येणार जाणार चहा पितात. आपला उकडला किटली घेऊन बाजारात नेला, तेवढेच 2 पैसे कामी येतात. पाय बुवा, तुले जसं वाटीन तसं कर. सुशीला माईनं पाठी घेतली. त्यात शेदुरी ठेवली, मडकं ठेवलं. वायना घालून शेताकडे निघाली. त्या काळात दिवसभर नेलं तरी 3-4 रुपये रोज असायचा. निंदानं बायाच्या गोष्टी सुरू झाल्या. त्यांच्या संवादातून साऱ्या दुनियेतल्या गोष्टी ऐकायला मिळतात. सुखदुःखाच्या, लेकराच्या कौतुकाच्या, देराण्या जेठाण्याच्या, शेजारी पाजाऱ्याचा उद्धार केला जातो. आपला नवरा कसा वाघ आहे हे एखादी बाई सांगते तर हातावरचा फोड दाखवते, चुलीवरचा चटका दाखवते. मग काळजातली जखम भरभरते.
आवाज कापरा होतो, डोळ्याला धारा लागते. ती पदरानं डोळे पुसते, पुन्हा हुंदका देऊन खुरपण घेते. एवढे सगळे कष्ट जेवून जीवनावरची अपार श्रद्धा दिसून येते. संघर्षातून तावून सुलाखून निघालेली जिंदगी नवा जन्म घेते. चटके तर रोज पडतात माय हाताले, कोणाकोणाले सांगू, सुशीला माय म्हणाली. तू या लईच भोगलं व सुशीला. तियाच्या ढेपेवर दिवस काढले बिचारीनं. गप्पा गप्पा 1:30 वाजला. बायांनी झाडाखाली शिदोऱ्या सोडल्या. हे लुगडं कधी घेतलं व सुनंदा? भागापुरीनं विचारलं. आयरात आलतं मले, आजच नसाले काढलं. असं लुगडं सुशीलाच्या अंगावर किती मस्त दिसेल ना. सुशीला तशीच दिसाले साजरी आहे. तिले सोन्यानं सजवलं की लक्ष्मीच दिसते. पायचा दीट करसान माय मले, सुशीला माय बोलली. जेवण झाल्यावर बाया पुन्हा कामाला लागल्या. दुपार ढळेपर्यंत निघून चाललं. तरी येता येता सुशीला माईनं गायीसाठी गवताचा भारा काढला. भारा डोक्यावर घेऊन गावाकडे निघाली. वावरातून येणारा रस्ता थेट बाजाराच्या ओट्यावरून जात होता. त्या ओट्यावर गावातले रिकामी टवाळखोर बिळ्या फुकत बसलेले असायचे. गावात कोण येते कोण जाते यावर त्यांची नजर असायची. सुशीला माई त्यांच्याकडे नजर न टाकता घराकडे जाऊ लागली. तशी ओट्यावरच्या एका भामट्याची नजर तिच्या रूपावर गेली. तसाच तो भादरला. सत्यपालची माय हिरोईन दिसते गड्या. तेवढं सुशीला माईला ऐकू गेलं. बोलणाऱ्याचा आवाज ओळखला. तिच्या अंगाचं तिळपापड झालं. भर रस्त्यावर काही बोलता येत नव्हतं. घरी येऊन तिने अंगणात भारा आपटला. डोळ्यातून अंगार फुटत होती. खाली बसून ग्लासभर पाणी रिचवलं. नवऱ्याकडे पाहून खड्या आवाजात बोलली. आज मी चांगलीच हाणत होती सायाच्याले. काय झालं? इशनात बुवा चमकले. मले पाहून म्हणते सत्यपालची माय हिरोईन दिसते. कोण होता तो भादरा? तो हेकण्या डोळ्याचा. माई अंगार झाली. असं वाटे पायातलं खेटर काढावून हाणाव. जाऊ दे, म्हणू दे. तुमचा असा फुसका स्वभाव आहे. एखादा माणूस दांडकूड काढत होता, गरीबाच्या छेंडायना करतात उभा रे. एखाद्या बोट्याच्या बायकोले म्हणून पाय म्हणा तंगडच तोडते. जाऊ दे, आपल्याला परक्या गावात राहा लागते. भांडण माया स्वभावात नाही. सोड पिच्चा. नवऱ्यानं समजवलं तरी मायचा राग गेला नाही. माय काही वेळ सुन्न झाली. डोळ्यातून पडणारे अश्रू पुसले. वनमानाला जवळ घेतलं. लेकरांना भुका लागलेल्या पाहून पराठीची मूठ मोडली आणि चूल पेटवली.